हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा उसका ध्यास. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, दत्त जयंती येत्या 4 डिसेंबर 2025 रोजी आहे. याआधी बऱ्याच भक्तांनी श्री गुरुचरित्राचे पारायण सुरू केले असतील, ज्याची समाप्ती 4 तारखेला होईल मित्रांनो. आणि ज्यांनी सुरू केले नसेल, ज्यांना वेळ नसेल, वेळ मिळाला नसेल, त्यांनी या दत्त जयंतीच्या दिवसापासून पुढे 7 दिवस 8 दिवस हे पारायण करण्याचे जर ठरवले तर करू शकतात मित्रांनो. तर यासाठी काही नियम किंवा पूजाविधी मी या ठिकाणी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, या गुरुचरित्र ग्रंथाचा मेन उद्देश जो आहे तो पतिव्रता धर्माचा आहे मित्रांनो. तसेच कार्यसिद्धी व संकटमुक्ती देखील होऊ शकते असे ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. इतरही काही फायदे मिळू शकतात तेही सांगितलेले आहे. पण माझ्या मते तो एकच महत्वाचा मुद्दा आहे, पतिव्रता धर्माचा. त्यावरच हे पूर्ण श्री गुरुचरित्र आधारित आहे मित्र. आपल्या देहधारी दीक्षागुरूंच्या आज्ञेने किंवा ज्यांनी अद्याप असा देहधारी दीक्षा गुरुच विधिवत केला नसेल त्यांनी या कर्मकांडाचे आचरण नियमात राहून करावे. आदल्या दिवशी गोमातेला व 4 श्वान यांनी अर्थात पुत्र्यांना गोड पोळी खाऊ घालावी. परान्न वर्ज्य करावे, कडधान्य वर्ज्य करावे. गहू हा पदार्थ चालेल, गव्हाचे प्रकार चालतील. केस व नखे कापू नये, ब्रह्मचर्य पाळावे तंतोतंत. चामड्याची वस्तू देखील वर्ज्य आहे मित्रांनो. आपल्या गुरुचरित्र पारण्याचा मनोदय मनात बोलून दाखवावा. ज्यावेळेला तुम्ही संकल्प सोडणार आहोत पारायणाचा त्यावेळेला. दुसऱ्या दिवशी अर्थात पारायण प्रारंभ दिवशी आपण शुचिर्भूत होऊन पूजेचे वस्त्र धारण करा. समोर पाटावर वा चौरंगावर नवीन पिवळ्या रंगाचे वस्त्र अंतरात श्री दत्त महाराजांचा फोटो ठेवा. आपल्या डाव्या हाताला कलश स्थापना करा. तेलाची समई आपल्या उजव्या हाताला तर तुपाची डाव्या हाताला ठेवा. आपल्या उजव्या हाताला कासवावर शंख ठेवा. आपल्या डाव्या हाताला घंटा ठेवा. धूप दीप मांडाव. तामन पळी भांडे व पाण्याचं तांब्या खाली ठेवा. हार फुले तयार ठेवा. ऋतुफळे व श्रीफळ तांबूल विडा ठेवा. श्री गुरुचरित्र ग्रंथ ठेवा. या चौरंगासमोर बसायला जागा करा. पंचगव्य व गंगाजल शिंपडा. गंधाक्षत पुष्पाने पूजा करा. डोके टेकवून नमस्कार करा पृथ्वी मातेला. यावर आपले स्वतःचे आसन टाका. यावर गंगाजल व पंचगव्य शिंपडा. गंधाक्षत पुष्पाने पूजा करा. आपले डोके आसनावर टेकून नमस्कार करा मित्रांनो. हे पृथ्वी माते तुला नमस्कार करतो. हे आसन देवता तुला नमस्कार करतो. या आसनावर पूर्वेकडे तोंड करून बसायचे व उत्तरेकडे, शक्यतो पूर्वेकडे प्रथम दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा करावी. ओम श्री दीपदेवताय नमः. गंधाक्षत पुष्पानि समर्पयामि. नमस्कारम करोमि. धूप पेटून धुपाची पूजा करा. ओम श्री धूपदेवताय नमः. गंधाक्षत पुष्पानि समर्पयामि. नमस्कारम करोमि. आता शंखाची पूजा करा. ओम श्री शंख देवताय नमः. गंधाक्षत पुष्पानि समर्पयामि. नमस्कारम करोमि. आता घंटेची पूजा करावी. ओम श्री घंटा देवताय नमः. गंधाक्षत पुष्पानि समर्पयामि. नमस्कारम करोमि. देवघरातील सर्व देवतांना दुरूनच नमस्कार करावा मित्रांनो. जर आपण शंख घंटेची देवपूजेमध्ये पूजा केली असेल तर केवळ आपल्याला देवघरातून ते उचलून आपल्याला चौरंगावर ठेवायचे आहे मित्रांनो. परत पूजा करायची नाही आहे. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री महागणेशाय नमः. ओम श्री चैतन्य कुलपुरुषाय नमः. ओम श्री चैतन्य महापुरुषाय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः. स्थानदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. नवग्रह आदित्यादि नक्षत्रधार्यांना नमः. सर्व साधू संतांना नमः. सर्व ऋषी मुनींना नमः.
सर्व ब्राह्मण देवतालिंगी ब्राह्मण देवतांना नमः. सर्व माता पित्यांना नमः. सर्व ईश्वर भक्तांना नमो नमः. स्वतःच्या व इतरांच्या कपाळी कुंकुम तिलक करावा. प्रथम केशवानंत गोविंद पाराह पुरुषोत्तमा पुण्यम यशस्य मायुष्यम तिलकम मे प्रसिद्धतो. स्वतःला व इतरांना सफेद व पिवळ्या रंगाचे रक्षासूत्र बांधा. येन बद्धोबली राजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वाम मनुपत्नानी रक्षेमाचल माचल. आता हाताची 10 बोटे जमिनीवर टेकवा. पृथ्वी तया धृता लोकादेवी तम विष्णूंना धृता त्वम तारम मान्य देवी पवित्रम कुरुचासनम. तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढावा. मंत्र म्हणावा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं करू. आता तांब्यातील शुद्ध जल आपल्या भोवतालच्या 10 दिशांपासूनच मोगे मुद्रेने शिंपडायचे आहे. मित्रांनो, यासाठी मंत्र म्हणायचा. परसपंतु भूताय भूता भूता भूमी संशेषाय भूता विघ्न करता रस्ते नश्यंतो शिवाज्ञय. आता आचमन प्राणायाम करा. देवादिकांना वंदन करा. श्री गणपती अधिकांची प्रार्थना घ्या. देश कालादींचा उपचार करा. आजच्या विशेष पूजेचा संकल्प सोडा. यासाठी आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी व थोडे अक्षत वा एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आहे. ओम तत्सत श्रीमत भगवते महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे विष्णुपदे श्री श्वेत वाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टविंशति तमे युगे चतुष्के कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारी दंडकारण्य देशे गोदावरी दक्षिणे तीरे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 विश्वासु नाम संसरे दक्षिणायने हेमंत ऋतु मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्ष गुरुवार वासरे कृतिका नक्षत्र व्यतिपात योगे विष्टिकरणिकतायां पूर्णिमा शुभती. तो वृषभ राशि स्थिते चंद्र, वृश्चिक राशि स्थिते रवि, कर्क राशि स्थिते गुरु, शेषेषु ग्रहेषु यथा यथम राशि स्थान स्थितेषु सत्सु एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्य तीर्थो मिकड़ापम. मनु गोत्रात उत्पन्न आत्मनः श्रुति स्मृति सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां मम इह जन्मनि जन्म जन्मांतरे च स्त्री पुत्र पौत्र धन चतुर्वेद पुरुषार्थ विद्या जय यश कीर्ति लाभ स्थैर्य क्षेम आयु आरोग्य इष्ट ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थ द्विपद चतुष्पादानां शांत्यर्थ पुष्ट्यर्थ तुष्ट्यर्थ समस्त मंगलावाप्त्यर्थ समस्त दुरितोप शांत्यर्थ समस्ताभ्युदयार्थ च इष्टकाम संसिद्ध्यर्थ कल्पोक्त फल वाप्त्यर्थ गुरुकृपा प्राप्त्यर्थ गुरुचरित्र ग्रंथ पठन सप्तदिन पारायण स्वरूप अहम करिष्ये. एवं सत्पात्री ब्राह्मण देवतांना दान धर्म करिष्ये. आदो निर्विघ्नता सिद्ध्यर्थ महागणपती स्मरणम एवं पूजनम च करिष्ये. आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडा. यानंतर अंगन्यास करा, करण्यास करा. मित्रांनो, तो असा करायचा आहे. ओम कालाय नमः अंगुष्ठाभ्या नमः. ओम कल विकर्णाय नमः तर्जनाभ्या नमः. ओम बल विकर्णाय नमो बलाय नमः मध्यमाभ्या नमः. ओम बल प्रमथनाय नमः अनामिकाभ्या नमः. ओम सर्वभूत दमनाय नमः कनिष्ठाकाभ्या नमः. अंगठ्याने प्रत्येक बोटाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. ओम मनोमन्मनाय नमः करतल कर पृष्ठाभ्या नमः. यानंतर अंगन्यास करायचा आहे. मित्रांनो, आपल्या उजव्या हाताने आपल्याला आपल्या शरीराच्या भागावर आपल्याला स्पर्श करायचा. ओम कालाय नमः रुद्राय नमः. ओम कल विकर्णाय नमः शिरसे स्वाहा. ओम बल विकर्णाय नमो बलाय नमः शिखाय वशट. ओम बल प्रमथनाय नमः कवचाय हुम. ओम सर्वभूत दमनाय नमः नेत्रत्रयाय वौषट. ओम मनोमन्माय नमः अस्त्राय फट. यानंतर याला आपल्याला सुरुवात करायची. व वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. ओम गणपतये नमः. देवघरातील देवतांना केवळ वंदन करा. देवानां च ऋषीणां च गुरुकांचन समीपम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतिम. ओम ब्रूम बृहस्पते नमः. ओम ग्राम ग्रीम ग्रौम स गुरुवे नमः. प्रातः शीर्षे शुक्लम जे द्विनेत्रम द्विभुजम गुरुम प्रसन्नम वदनम शांतम स्मरेत तन्नाम पूर्वपकम. गुरु प्रणाम मंत्र याप्रमाणे आहे. ओम अखंड मंडलाकारम व्याप व्याप्तम येन चराचरम तत्पदम
दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानं जनं शलत्या चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गुरु प्रणाम मंत्र याप्रमाणे ओम ब्रह्मा विष्णू शिव इत्यादी जीवन मुक्ती प्रदायिनी ज्ञान विज्ञान दात्रीच तस्मै श्री गुरवे नमः। माता भगिनीने आपल्या मासिक पाळीचा अंदाज घेऊनच पारायण करण्याचे ठरवावे मित्रांनो। आता प्रत्यक्ष जेणेकरून पारायण सुरुवातीपासून शेवटपर्यंत काही अडथळा निर्माण होणार नाही मित्रांनो। आता प्रत्यक्ष एका बैठकीत इतर विषयांचे सेवन न करता, घाई गडबड न करता, शांत चित्ताने मन व शरीराच्या एकाग्रतेने श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे ध्यान संपन्न अशा ग्रंथाचे पठण थोड्या मोठ्या आवाजात सुरू करायचे आहे। दुपारी 12 ते 12:30 हा दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ असल्यामुळे ती आपल्याला टाळायची किंवा त्या ठिकाणी आपल्याला थांबायचे आहे मित्रांनो। पण दुपारी 4 वाजेच्या नंतर हा ग्रंथ आपल्याला पठण करायचा नाही, पारायण करायचे नाही, हे लक्षात घ्यावे। पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय, सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय आणि सातव्या दिवशी 44 ते 53 अध्याय आपल्याला घ्यायचे आहेत मित्रांनो। आणि आठव्या दिवशी समाप्ती म्हणून एक ब्राह्मण देवतेला, शक्यतो अविवाहित असल्यास उत्तम, अन्न वस्त्र जानवेजोड व दक्षिणा देऊन त्याला सन्मानित करायचा, त्याचा आशीर्वाद घ्यायचा, त्याला कल्पना द्यायची या गोष्टीची। शक्यतो आपल्याला यथाशक्ती त्याला दानधर्म करायचा आहे। आणि या पारायण काळामध्ये जर कोणी याचक आपल्या दाराशी जर आला तर त्याला खाली हाताने आपल्याला जाऊ द्यायचे नाही, एवढे लक्षात घ्या। काही ना काही भिक्षा त्याला अवश्य द्यायची आहे मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो। आजचा हा गुरु श्री दत्त गुरुपूरच्या जयंतीनिमित्त जो काही गुरुचरित्र पारायण आपण करणार आहोत सुरुवात, त्या संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे। आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो। पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा। हरिओम शिवशंभो मा।